अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कुष्मांड नवमी आता येत आहे। कुष्मांड नवमी ही कार्तिक शुद्ध नवमीला येत असते। या नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी या नावानेही ओळखली जाते। या नवमीबद्दलच्या प्रमुख गोष्टी तुम्हाला सांगतो। याची तिथी आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येते। या नवमीला कुष्मांड नवमी या नाव पडले कारण याच दिवशी भगवान श्री विष्णूंनी कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता, अशा आख्यायिका आहे। कुष्मांड याचाच अर्थ कोहळा, पंपकिन असाही आहे। या दिवशी काय महत्त्व आहे? या दिवशी केलेले दान, धर्म, पूजा, जप, तप हे अक्षय म्हणजे कधीच न संपणारे पुण्य देणारे असते, म्हणून याला अक्षय नवमी देखील म्हणतात। काही ठिकाणी या दिवसापासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते। या दिवशी आवळीच्या झाडाची पूजा केली जाते आणि आवळीच्या झाडाखाली भोजन करण्याची प्रथा आहे, म्हणून याला आवळा नवमी असेही म्हणतात। आवळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि शिव यांचा वास असतो, अशी श्रद्धा आहे। या दिवशी कोहळ्याचे म्हणजेच कुष्मांडाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। श्री स्वामी समर्थ।